महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर यांच्या वतीनं प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ या नव्या बसचं उद्घाटन आणि लोकार्पण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। लोकार्पणानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वतः राजमाता जिजाऊ बसमधून सोलापूर शहराचा प्रवास करत नव्या बस सेवेची पाहणी केली। प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं ही बस सेवा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। अमोल बापू हे करत होते आणि मी खरं तर आपले परिवहन मंत्री व तसेच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो। आणि हे आभार मानत असताना ही सांगतो गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 10 वर्ष झालं आम्ही सातत्यानं मागतो की या एस.टी. स्टँडमध्ये आपल्या या एस.टी. स्टँडचं पूर्ण नवीन पुनर्बांधकाम व्हावं किंवा नवीन प्रकारे। आणि कारण इथं हा तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर या सगळ्या तीर्थक्षेत्राला जोडणारा हा सोलापूर शहर आहे। आणि या शहरातून रोज लाखो लोक बसने प्रवास करतात आणि इथं बस उभारायला जागा नाही आहे आणि प्रवासांची सोय होण्यासाठी एस.टी. स्टँडचं पूर्णपणे आधुनिक पद्धतीचं स्टँड व्हावं अशी त्यांना मी विनंती करतो आणि राहिलेली बस लवकरात लवकर मिळावी। सोलापूर एस.टी. डेपोला आज 10 बसेस मिळालेल्या आहेत आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी या बसेस मागं विजयकुमार देशमुख मालकांनी पाठपुरावा केला, आम्ही संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला, प्रशासनाने वारंवार बसेसची मागणी केली। खरं तर सोलापूर डेपो हा महत्त्वाचा डेपो आहे कारण इथं दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात। पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि सोलापूर शहरातलं सिद्धरामेश्वराचं दर्शन पर्यटन स्थळ असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बसेसची गरज होती आणि ती गरज ओळखून राज्याचे परिवहन मंत्री साहेबांनी ज्या काही बसेस दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो। पण अजूनसुद्धा आम्हाला बसेसची गरज आहे। मी आजच त्यांना आव्हान करतो की परत साहेब आम्हाला सगळ्या डेपोला बसेस मिळतील आणि त्या सगळ्या बसेस पुरवण्याचं काम आपण कराल अशी मी आपल्याला विनंती करतो। या लोकार्पण सोहळ्यास शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे, भाजपचे नगरसेवक शिवानंद पाटील तसंच राजन जाधव, किरण पवार यांच्यासह एस.टी. महामंडळाचे चालक, वाहक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राजमाता जिजाऊच्या नावानं नव्या बस सेवेचा प्रारंभ होत असताना सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखीन एक नवी दिशा मिळाली आहे।